काय जावई बरे आहेत का? मामी तुम्ही हा. बसा आणि माणसं कुठे गेली? ना असं नका करा. अय मानसी मानसी आ? पाणी आण रे मामी आले तर बर बर. ये लवकर. काय चाललंय मग? काय नाही निवांत झाली आता ऊसाची लागण बिगण झाली समज झाली. अगं आई कधी आली तू? बरी तू? मी बरी आहे. आताच तू आले. कशी आहेस? बरी बरी. काय माझं सगळं मजेत चालू आहे. पण तू काय काम काढलं? अगं तायडे तुझं हाय मजेत सगळं पण आमचं हाल आम्हालाच माहिती आहेत ना. असं झालंय काय नेमकं? हा. हा अहो, दाजी ते ट्रॅक्टर नव्हता का घेतलेला आम्ही हा त्या ट्रॅक्टरचं आम्ही हप्ताच भरलं नाही तर भरून टाकायचं मग काय प्रॉब्लेम आला असता भरला असं तर आता पैसे काय असतं तर भरलं बी असतं ना. पैसेच नाहीत भरायला. करायचं उसनं पासनं कोणा कोणतरी घेऊन देऊन टाकायचं. आता उसनं नाही बी तर द्यायला- मग रान ठेवायचं का तर काय एका दिवस. उसनं बी द्यायला नाही कोण आणि ते ट्रॅक्टर वडायलात माणसं हं. म्हणून म्हणलं तायडीकडे काय पैसे आहेत का बघावं थोडंफार तेवढी तायडीची मदत होईल. तिच्याकडे तरी काय असणार आहे तेव्हा तिला माहिती का आता आपल्या उसाला किती पैसे गेले लाख रुपये गेले उसाला. हा? 8 एकर ऊस लावला ते बायांना बियाणा रोजाना लय पैसा देतात जवळ तर पैसे पाहिजेत ना आहे का नाही. अहो मी काय म्हणते बघा की ह्याच्या त्याच्याकडून कोणाकडून तरी लागते तर परत करते ना ते करते ना दाद्या. हा परत करतो ना. अरे शो करीन मस पण आपण आपल्याला कोण देणार तरी कोण नेमकं आता पाहुणे तुमच्या नावावर घ्या आणि आम्हाला द्या मग आम्ही तुमचे देऊन टाकू ना. दाजी तुम्हाला कोण गावात पैसे देतात आमची तोंड बघून आम्हाला पैसे बी द्याय नाही कुणी अरे नाहीच म्हणतंय डायरेक्ट. आता विषय तेव नाही हे विषय कसं असते माणसाला जर टायमिंगला पैसे माघारी दिलं ना तर ते पुढचा माणूस देतो माघारी पैसे आणि जर तुम्हाला समजा मी पैसे दिले बुवा समजा झालं आणि उद्या ऐन टायमिंग त्याला माघारी त्या टायमिंग तुम्ही नाही दिलं म्हणून तुम्ही काय करणार मग अहो, म्हणून तर तुम्हाला म्हणतोय मध्यस्थी करा म्हणा दाजी मध्यस्थी तरी करा. आणि तसं पण मला माहिती आहे तुमच्याकडे पैसे नाहीत कुणाकडून तरी घेऊन द्या 2नी द्या 4नी द्या 5नी द्या काय रेट असेल ते द्याकडे दाजी पण पैसे द्या. अहो. आणि तसं पण काय करतो मी तुमच्याकडून काय घेतो सोसायटी भरतो आणि सोसायटी काढून परत तुमचं मिटवतो की दाजी पण द्या पैसे द्या हाय का नाही. हा तसंच काय करू. परत हा देईन ठीक मी. आहे. तू अहो बघ ना मी काय दाजी. म्हणते तुमचा मित्र नाही का ते हर्षल भाऊजी अरे ते करतील की मदत आपल्याला. अरे तो एवढा घाण माणूस आहे जर त्याने जर हे केली ना सावकार की त्याची जर घेतली ना ते उद्या आपल्याला घरातून बाहेर काढा थांबणार नाही पैसे मागे राहिले होते माहिती का. अहो आपण कुठे बुडवणार आहे त्यांचे अहो, Timing देऊन वरच टाकू ते ना, पैसे. हा. अहो जरा साईटला या मी तुमच्याशी बोलायचंय या. काय बोलवायचं अहो तुम्ही बघा ना किती अपेक्षाने आलेत तुमच्याकडे ते आणि तुम्ही असं नाही नाही म्हणताय ते बरोबर आहे का. अरे पण द्यायचं पैसे कोणाकडून मला पंचायत पडते ना. मी तुम्हाला म्हणते ना हर्षल भाऊजीकडून घ्या ना आपण टायमिंग वर देऊन टाकू त्यांचे. अरे आपण देऊ टायमिंगला पण तू दिन म्हणून तुला वाटतंय का असं हा त्याच्या तोंडाकडे बघून सुद्धा वाटत नाही मला ते पैसे माघार देईन. मी महाग लागले ना आईच्या तर ती बरोबर देईन पैसे तुम्ही नका काळजी करू माझ्यावर द्या ना सगळी जबाबदारी तुम्ही मी बरोबर काढन. पण आता ऐन टायमिंगला मदत केली पाहिजे ना आपण असं काय करता तुम्ही खरं ना बघा ना तुम्ही त्यांना मागून आपल्याशिवाय हाय तरी कोण त्यांना बघा ना कुठतरी बघा ना प्लीज. ठीक आहे काहीतरी करू तुम्ही तुझ्या शब्दा खातर का. मला माहिती तुम्ही माझ्यासाठी काय पण करायला तयार आहे. आता एक काम करा तुम्ही तुमच्या तोंडानेच त्यांना बोला म्हणजे कसं बरं वाटत ना आईला पण. चालेल. मामी हा का मी ह्याच्याकडे नाही पण मी माझ्या बायकोकडे बघून देतोय पैसे तिच्या शब्दा खातर देतोय मला मी तुम्हाला दिले त्या टायमिंगला तुम्हाला माघारी आणून द्यावं लागते. हा बा आता तुम्हाला तर सांगितलं ना आम्ही उसाचं ते काय म्हणलंय ते काढून ते देऊन तुम्हाला पैसे सोसायटी. म्हणतोय कर पण टायमिंगला दे नाही तर परत परत फिरू काय नको. अहो मला खात्री आहे देतील ते टायमिंग वर है ना भावड्या. देतो ताई. हा मग मी पण या जरी घेऊन देणार तुला. चालेल तुम्ही काय काळजीच करू नका तेवढे पैशाची सोय करून द्या. चालेल. चल आहे येऊ का मग आम्ही. अगं आली तर आता चहा बी घेऊन हा, जा. चहा बियाचं काय पैसे नको. न्यायला आले चहा पिऊ. हा तेवढं काम झालं फोन कर मग ते फोन हा करीन मग ते चल ये. तुम्ही दोघं या नाही तर मग फोन पे करा. हा चालेल चालेल. चल आहे आता मी तुझ्या शब्दा खातर तयार झालोय मस्त पण एवढ्या अमाऊंटचं अरेंजमेंट करायची कशी माझी ही मोठी पंचायत आहे माहिती का. तुम्ही कशाला काळजी करताय तुम्ही फोन करा ना हर्षल भाऊजींना आणि बोला त्यांच्यासोबत. पण त्याचा लई दांडगा तुला मागायची तुला सांगितलं काही वेगळं नाही किंवा त्याचं पैसे टायमिंगला भेट दिलं नाही ना ते घर सुद्धा खाली करायचं नाही माहिती का म्हणजे घर खाली करून समजा घेऊन जाईन डायरेक्ट. होईल हो सगळं व्यवस्थित नको काळजी करू.